नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा या दोघांचंही सुद्धा हार्दिक स्वागत, विदुला आणि ललितचं. सुरुवातच अशी करायची आहे, सुपर डुपर फिल्म सिनेमाने तुमची निवड केली की तुम्ही सिनेमाला निवडलं? मला तरी वाटतं की सिनेमानं माझी निवड केली आहे, कारण हा सिनेमा माझ्याकडे येणं ही खूप मोठी, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी अजून एवढी मोठी नाही झाले की मी या सिनेमाला निवडेल आणि खूप खूप छान मला वाटलं की मला हा सिनेमा अप्रोच झाला. तुझ्या होतात काय ललित? सिनेमाच निवड करत असतो आपली, फक्त मी त्याला हो म्हटलं. त्या निवडीला माझ्या बाजूने मी होकार दिला त्या मुलीला. असं झालं. पण काय बात आहे, सुपर डुपरच्या निमित्ताने एक सुपर डुपर जोडी आता इंडस्ट्रीला मिळते का काय, असं अनेकांचे रिॲक्शन्स आलेले आहेत. तुमचं स्क्रीन प्रेझेन्स खूप सुंदर दिसतोय, तुम्ही एकत्र, म्हणजे मला असं झालंय वाटतंय की आता ललित मराठीतला एक असा ॲक्टर आहे की त्याच्यासोबत कुठल्याही अभिनेत्रीला उभं केलं की तिची जोडी खूप कमाल दिसते. अशा पद्धतीचं एक त्याचं आता इमेज क्रिएट झालेली आहे इंडस्ट्रीमध्ये. काय वाटतं तुला या बाबतीत की आपण इतके सुटेबल आहोत सगळ्याच गोष्टीला आणि मग आपल्याकडे इतके छान छान सिनेमे येत आहेत? नाही, मला या बाबतीत एक माझा काय म्हणत त्याला हां माझा एक्सपिरियन्स नाही, माझं निरीक्षण सांगेन मी की मी शाहरुख खान मला खूप आवडतो. आणि जर तू बघितलं तर शाहरुख खान बरोबर कुठली पण हिरोईन असली तर ती जोडी चांगलीच वाटते डेफिनेटली. तर त्याच्यामध्ये शाहरुख खानचं एका इंटरव्ह्यूमध्ये तो असं म्हटलं होतं की तो म्हटलं की मी माझ्या प्रत्येक हिरोईनकडे इतक्या प्रेमाने बघतो की तो म्हणतो की त्याच्यामुळे त्याला जर ती इतक्या प्रेमाने दिसत असते तर ती आपल्याला पण तितकी प्रेमानेच दिसते. म्हणजे तो जीव ओतून बघतो तिच्याकडे की तूच आहेस, म्हणजे तूच. असं तो करून टाकतो सगळं. तर मला ती खूपच गोष्ट मी ती शिकायचा प्रयत्न करतो किंवा आत्मसात करायचा प्रयत्न करतो की खरंच माझ्या आजूबाजूला असलेले लोक जेव्हा मी त्यांना असं करीन की नाही तुम्हीच, मी त्यांच्याकडे प्रेमाने बघीन, मी त्यांना आपलंसं म्हणेन, तर ते आपोआपच लोकांनाही आपलंसे वाटते. ह्याचा अनुभव आला तुला काम करताना? नाही, अगदीच. मी जसं म्हणाले की ही इज अ जेंटलमॅन. सो जसं शाहरुख खानबद्दलही आहे की जे ऑफस्क्रीन तुम्ही असताना ते थोडंफार तुमच्या कॅरेक्टरमध्ये किंवा तुम्ही जे प्ले करता त्याच्यामध्ये येतं. सो म्हणून आय गेस तो सगळ्यांनाच इतकं छान ट्रीट करतो की त्यामुळे स्क्रीनवरही ते तेवढंच छान दिसत असणार. डेफिनेटली हे खरंच आहे. आणि म्हणजे आमच्यासोबत सुद्धा तो ज्या पद्धतीने बोलतो तेही खूप काय म्हणतात त्याला, ॲप्रिशिएट करणारीच गोष्ट आहे. पुन्हा एकदा सुपर डुपर ज्या पद्धतीचं कॉन्टेंट आहे या सिनेमाचं आणि या ट्रेलर लॉन्चच्या वेळी आपण जे काही आम्हाला कानावर पडलेलं आहे या सिनेमाच्या एकंदरीत प्रोसेसविषयी, त्याच्यानंतर सिनेमाचं जे काय कथानक आहे, तुमच्या लेखी म्हणजे तुम्ही एका मॉडर्निटीचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय आणि बाकी जी फॅमिली दिसते ते जी आपल्याकडे पारंपरिक पद्धतीची जी फॅमिली आहे तशा पद्धतीची दिसते. तुम्ही दोघं ललित आणि विदुला म्हणून तुम्ही जे प्रतिनिधित्व करताय तुम्ही तसेच आहात का खऱ्या आयुष्यात सुद्धा, की तुम्ही उलटे आहात, तुम्हाला ती फॅमिली जास्त आवडते? काही बाबतीत मी असं म्हणेन की मी थोडा जुना आहे, थोडं मनाने ओल्ड स्कूल आहे मी खूपच. मला ही जनरेशन आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मला समजत नाहीत किंवा मला त्या समजून घ्यायच्याही नाही आहेत असं मला वाटत राहतं. असं वाटतं की नाही माझं ओके, माझं बरं चाललंय. नाही, ह्याचं एक खूप मोठं उदाहरण पण की तू व्हॉट्सअपवर सुद्धा नाही. सो तशी ते काय तुझ्या होते काय? मी खूपच आत्ताच्या जनरेशनची आहे, पण खरंच मलाही काही गोष्टी मी तेवढी अप टू डेट नाही आहे की स्लँग्स आणि शब्द ह्या सगळ्या. नाही, तुझ्यामध्ये पण ती एक गोष्ट आहे की फॅमिलीला तुझ्यासाठी फॅमिली खूप महत्त्वाची आहे. हां, म्हणजे अगदी ते एक आहे. सो त्यामुळे मलाही असं वाटतं की काही गोष्टींमध्ये मी आहे पारंपरिक, पण आत्ताच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मला पटत नसतील तरी मला त्या त्यांच्या चुकीच्या वाटत नाहीत. मे बी हे पिक्चर बघून तुम्हालाही असं होईल. डेफिनेटली. मग तुम्ही इतके जर फॅमिली ओरिएंटेड आहात, तुमच्या आयुष्यातली नाती कशी आहेत, किती इम्पॉर्टंट आहेत, कुठली आहेत ती नाती जे तुमच्या आयुष्यात खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा फार महत्त्वाची वाटतात तुम्हाला? एकतर रक्ताची नाती, जी की माझे आई वडील बहीण हे खूपच जवळचे आहेत, आणि ते झाल्यानंतर माझे मित्र माझ्या खूप जास्त जवळ आहेत. म्हणजे आई वडील बहीण सोडल्यानंतर जर चौथा फोन माझा कोणाला जाईल तर ते अगदीच माझा मित्रपरिवार आहे. मुंबईतले असोत, कोल्हापुरातले असोत, ते खूप, म्हणजे जी मी निवडलेली नाती आहेत ती खूप जवळची आहेत माझ्या. माझ्यासाठी मैत्रीची नातीच सगळ्यात महत्त्वाची आहेत.
तर माझे आई बाबा जोपर्यंत माझे मित्र नाही झाले ना तोपर्यंत तेही माझ्यापासून थोडेसे लांब होते किंवा तो संवाद नव्हता आमच्यामध्ये. पण जेव्हा आमची मैत्री झाली तेव्हा मग ते नातं निर्माण झालं. तर मला असं वाटतं की सगळ्या नात्यांमध्ये मी मैत्री शोधत असतो आणि ते झालं की मग त्या नात्यासाठी मी काहीही करू शकतो आणि ती माणसं माझ्यासाठी काही करू शकतात असं नातं निर्माण होतं. तर माझे त्याच्यामुळे सगळे मित्रच आहेत जी माझी नाती आहेत सगळ्यांना. क्या बात आहे. सिनेमाच्या ना लेखनाची एक वेगळी गंमत पाहायला मिळते. म्हणजे डायलॉग्स काय किंवा सिनेमाचं नावसुद्धा काय आजच्या काळाची फार समर्पक आहे किंवा समकालीन आहे असं दिसतंय. सो ह्या गोष्टीमुळे हा सिनेमा कशा पद्धतीने अपिलिंग आहे या पिढीला? खूप भरपूर गोष्टींनी आहेत. एकतर मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं, जरी आजची पिढी किंवा ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या तरीसुद्धा घराबद्दल काहीतरी सांगणारी फिल्म आहे. आणि घर ही गोष्ट कोणालाच चुकली नाही आहे आणि त्याच्यासाठीचीच धावपळ आपली सगळ्यांची चालू असते. माणूस काम करतो आणि शेवटी घरीच येतो, त्याला घर हवं असतं. आणि घर हे बऱ्याचदा माणसांनी बनतं. तर ती माणसं कोण असतात, ती माणसं आपण कशी निवडतो, त्या माणसांबरोबर आपलं काय नातं असतं, हे सगळं या सिनेमामधून बघायला मिळणार आहे. आणि तेही खूप हलक्या फुलक्या पद्धतीने असं मी म्हणेन. किंवा त्यातले जे प्रासंगिक विनोद आहेत त्याच्या याच्याने. आणि त्यात जो प्रिमाइस आहे की आपण बघितलं की एकच घर हे 2 कुटुंबांना विकलं गेलं आहे, ही गोष्टच अशा याच्यावरचा सिनेमाच नाही अनप्रेडिक्टेबल आहे. तर हे आता ह्यांची काय तारांबळ उडणार आहे. त्यात हे दोन्ही एवढ्या वेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलेले, एवढ्या वेगळ्या विचारसरणीची माणसं आहेत आणि ते एकत्र एका 1 BHK मध्ये राहणार, तर त्यांचं काय होईल. आणि मग तेव्हा मला वाटतं की माणसांचं खरं माणूस काय असतो ना तो बाहेर यायला लागतो. आणि ती गंमत जम्मत आपल्याला कळणार आहे. पण नुसती गंमत जम्मत नाही आहे, त्याच्याबरोबर मला वाटतं की त्यांच्यावरचे संस्कार, आपण एखाद्या जनरेशनकडे आपल्या बघायचा एक दृष्टिकोन झालेला असतो, आपण त्यांना जज करत असतो. मग ती जुनी जनरेशन असेल तरीसुद्धा आपण त्यांना जज करत असतो, अरे यार तुम्ही आता जुने झालात, तुम्ही तेच बोलतायत वगैरे. तर ते नेमकं काय आहे ते मला वाटतं की हा सिनेमा तुम्हाला हसवत सांगून जाईल. निश्चितच. विदुला, तुझं जे कॅरेक्टर याच्यामध्ये दिसतंय एक डॅशिंग वुमन आहे, आजच्या जगाला रिप्रेझेंट करणारी आहे. आणि मग त्यात सुट्टा अँड ऑल थिंग्स या सगळ्या गोष्टी आम्हाला बघायला मिळत आहेत ऑन स्क्रीन. सो काय म्हणजे विदुलाने हे कसं काय सगळं शिकली किंवा कशा पद्धतीने मॅनेज केली? नाही, बऱ्याच सिगरेट म्हणजे शिकावी लागली का? मला खरंच शिकायला लागली, मला खूप शिकायला लागली. कारण मला एकतर सवय नाही आणि मला बालदमा असल्यामुळे मी लांबच अशी होते. जो आता रिकवर झाल्यामुळे ह्या गोष्टी मला जरा करता आल्या. पण त्यासाठी थोडी म्हणजे बरीच तयारी करायला लागली. ऑर्गॅनिक सिगरेट पासून आम्ही सगळी सुरुवात केली. पण ती आत्ताची पिढी आहे, त्या आत्ताच्या गोष्टी आहेत, त्या काही जणांना अगदी चुकीच्या वाटतात ज्या आहेत. सो हाच पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. त्या कशा त्यांना कळतात की त्या चुकीच्या आहेत आणि काही गोष्टी मे बी फॅमिलीला कळतात की त्या ह्या का करतायत. सो हीच सगळी स्टोरी आहे. आणि हे कॅरेक्टर पण जसं तू म्हणालास की आत्ताचं आहे, एक डॅशिंग आहे. आणि आजकाल म्हणजे या ऑप्शनच नाही मुलींना डॅशिंग आणि अपफ्रंट राहिल्याशिवाय. सो आत्ताची प्रत्येक मुलगी तिला कनेक्ट करेल असं हे कॅरेक्टर आहे. सो मला करायलाही खूप मजा आली आणि धमाल केली आम्ही. मग विदुला अशा स्वभावाशी मिळतं जुळतं काय आहे काय कॅरेक्टरमध्ये? थोड्याफार गोष्टी आहेत, जसं की एक एज आहे तिची, काही ठिकाणी रिॲक्ट होण्याच्या तिच्या पद्धती आहेत. सो माझ्यासाठी पण हे बरंच जवळचं कॅरेक्टर होतं, त्यामुळे मला करायला खूप मजा आली. बऱ्याच गोष्टी मला त्या काही वाढवाव्या लागल्या किंवा काही गोष्टी पटत नव्हत्या विदुला म्हणून. पण जेव्हा मी जसं म्हणाल की काही गोष्टी ती माझी चॉईस नाही आहेत पण त्या चुकीच्या नाही आहेत, हाच पॉईंट ऑफ व्ह्यू माझा होता ते करताना. डेफिनेटली. मला ना आवर्जून या पोस्टरमध्ये बघितल्यानंतर एक जे त्यातलं पात्र दिसतंय ते म्हणजे ते मोठा शिंगांचा असा बकरा. म्हणजे आपले मराठी सिनेमे हे किती मातीशी घट्ट मिठी मारून आहे हे याच्यातूनच रिफ्लेक्ट होतं. मग आपल्याकडे म्हैशी, बैल, त्याच्यानंतर असे बकरी, ह्या सगळ्या गोष्टींना आपण खूप पात्र घेतो असे. आणि मग दुसरी बाजू मग आपण जेव्हा बघतो मग ते कुत्री असतात जे अशी इटालियन असले पप्स वगैरे ते वापरतात, पपीज. हे जे आहे म्हणजे हे सगळं तुम्ही जेव्हा काम करत होतात या सगळ्या पात्रांसोबत काय अनुभव होता साधारण? काय किस्सा वगैरे आहे का? नाही, किस्सा म्हणजे अगदीच प्राण्यांबरोबर काम करणं हे तितकंच डिफिकल्ट असतं, पण तितकंच मला वाटतं की सरप्रायझिंग सुद्धा असतं. ॲक्टर म्हणून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी
मला वाटतं की प्राण्यांकडून मिळू शकतात. NSD मध्ये का कुठेतरी मला आता आठवत नाही कोणाबरोबर तरी मी बोलत होतो, तेव्हा त्यांना एक एक्सरसाइज म्हणून झूमध्ये घेऊन गेले होते Yes. आणि फक्त प्राण्यांना निरीक्षण करायला लावलं होतं सगळ्या ॲक्टर्सना, की कारण त्यांचे जे इन्स्टिंक्ट्स असतात, त्यांचं ते काम करायची पद्धत, म्हणजे ते त्या ज्या पद्धतीने रिॲक्ट होतात ते बिलकुलच स्टायलाइज नसतं किंवा त्याच्यामध्ये कोणाचा परिणाम काय प्रभाव नसतो. तर तसे आमच्या सेटवर पण हे 2 प्राणी होते, पण इनोसेंट ऍक्टर्स, इनोसेंट ऍक्टर्स. करेक्ट. नो टँट्रम्स अँड ऑल थिंग्स. नाही टँट्रम्स खूप असतात त्यांचे. काय होते साधारण tantrums? बरं. त्यांना भूक लागल्यावर त्यांना ते नाही थांबत कोणासाठी. आम्ही भूक लागल्यावर थांबत नाहीत, मूड नसेल तर शॉट देत नाही. तुम्ही ओढा काही करा, आम्हाला 2दा म्हणलं तर आम्ही येऊ तरी, म्हणजे माणूस ऍक्टर नाहीच. त्यांना हे नाही सांगू शकत ना इथे नाही मुतायचं म्हणून. चालू सीन आहे आणि एक धार लागली तिथेच. तर ह्या अशा खूप गोष्टी झाल्या. पण तेच मला खूप इंटरेस्टिंग वाटतं की लहान मुलं पण तुम्ही बघताय या पोस्टरमध्ये. मला वाटतं अशा कुठल्याच वयोगटातला माणूस नाही की ज्याला ही फिल्म रिलेट नाही होणार, आणि अशा कुठल्याच भागातला माणूस नाही ज्याला ही फिल्म रिलेट नाही होणार. तुम्ही गावाकडचे असाल, तुम्ही शहरातले असाल, तुम्ही निमशहरी भागातले असाल, तुम्हाला प्रत्येकाला भावेल असा विषय, अशी माणसं, असे संवाद, असे विनोद, असं सगळं या सिनेमामध्ये. डेफिनेटली. हे किती महत्त्वाचं आहे. जी सारखा बॅनर आहे आणि त्याच्या पोस्टरवरती सगळे कलाकार दिसतात आणि तो सुद्धा आहे. सहसा असं होतं अनेक सिनेमांच्या बाबतीत की मुख्य कलाकारांना सुद्धा पोस्टरवरती जागा मिळत नाही. नाही मला वाटतं की ज्या सगळ्यांचा ह्या सगळ्यांचाही तेवढाच हातभार आणि तेवढा सहभाग आहे या स्क्रिप्टला चांगलं करण्यासाठी. तर ते सगळेजण आहेत या पोस्टरवर. निश्चितच. ललित, मला एकदा पुन्हा तुझ्याकडे यायचं आहे. तुझ्या केसांची ना खूप चर्चा होती सोशल मीडियावरती. आता विदूला पण इथे म्हणून आवर्जून मी हा प्रश्न घेतो की तुझ्या त्या मालिकेच्या वेळेसचे जे केस होते किंवा त्याच्यानंतर सुद्धा तू एक स्वतःची स्टाईल फॉलो करतोस, तुझा एक ऑरा तू आता क्रिएट केलेला आहेस आणि सोशल मीडियावर अशा पद्धतीने तुला ॲप्रिशिएट केलं जातं, तुझ्या गोष्टी फॉलो केल्या जातात. मगाशी तू शाहरुख खानचा उल्लेख केला म्हणून त्यांच्यासुद्धा अनेक गोष्टी लोक त्या फॉलो करतात, त्यांच्यासारखं राहायला बघतात, त्यांच्यासारखं स्टाईल करायला बघतात. हे तुझ्या बाबतीत सुद्धा होतं. मराठीतल्या कलाकारांच्या बाबतीत हे फार कमी बघायला मिळतं की त्यांना ॲप्रिशिएट करून, त्यांना इन्स्पिरेशन ठेवून तसे ते वागायला बघतात. हे तुझ्या बाबतीत आत्तापासून सुरू झालेलं आहे, घडतंय, सोशल मीडियावर दिसतंय सुद्धा. एक रील मी पाहिली होती की सेम तुझ्यासारखे केस ठेवण्यासाठी त्याने खूप मेहनत केली आहे आणि तो ते सांभाळतोय सुद्धा, त्यासाठी सुद्धा तो कष्ट घेते की ते ठेवायचं सुद्धा. किती हे म्हणजे काय वाटतं हे सगळं जेव्हा आपल्या समोर येतं, दिसतं, आपल्या बाबतीत हे सगळं घडतंय? जबाबदारी वाटते खूप चांगली आणि मला वाटतं की ते मला चांगलं काम करायला अजून प्रोत्साहित करत राहते ही जबाबदारी. त्याच्यामुळे ही खूप चांगली गोष्ट आहे. असं जर करत असाल तर जास्तीत जास्त करत राहते, जेणेकरून मी अजून जास्त माझ्यावर काम करत राहील. कारण मला वाटतं की ॲक्टर म्हणून मी स्वतःला मेंटेन पण करत राहणं खूप गरजेचं आहे. मी स्वतःला कधीच ग्रँटेड घेणार नाही हे मी स्वतःला सांगून ठेवलं आहे. आणि हे लोकांसाठी नाही आहे तर हे माझ्यासाठी पण आहे की मी जर स्वतःला ग्रँटेड नाही घेतलं तर लोकही मला ग्रँटेड नाही घेणार. त्याच्यामुळे मी माझ्या दिसण्यावर, माझ्या असण्यावर, माझ्या शरीरावर, माझ्या ह्या सगळ्या गोष्टींवर मी काम करत राहिलं पाहिजे असं मला वाटतं. कारण ते आहे मी जे तुमच्या समोर घेऊन येतोय. तर तुम्हाला मी दिसत राहणं त्याच पद्धतीने, अशा पद्धतीने की जे तुम्हाला हवंसं वाटेल, तुम्हाला आपलंसं वाटेल, याच्यासाठी मला वाटतं की त्या गोष्टी तुम्हाला जपाव्या लागतात. आणि ते जपण्यासाठी जेव्हा आपण वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधली, वेगवेगळ्या बाहेरच्या याच्यातली पण किंवा ज्या लोकांनी स्वतःवर काम केलेलं आहे त्यांची उदाहरणंच तयार झालेली आहेत. त्याच्यामुळे माझाही तोच प्रयत्न राहील. माझं कामावर सुद्धा मी त्याच पद्धतीने अप्रोच करत असतो की ते माझं आधीच्या कामापेक्षा कसं वेगळं असेल. आणि स्क्रिप्टही निवडण्याच्या बाबतीत तसंच प्रयत्न करत असतो की ते आधीच्या स्क्रिप्टपेक्षा कसं वेगळं असेल. त्याच्यामुळे आरपारनंतर मी लगेचच असा एक सिनेमा बघत होतो की जिथे एक कौटुंबिक सिनेमा असेल किंवा वेगळ्या पद्धतीचा सिनेमा असेल आणि हा सिनेमा माझ्या समोर आला आणि मग मी तो निवडला. ललित, हे किती अवघड गोष्ट आहे मराठीतल्या कलाकारांना मेंटेन ठेवणं स्वतःला. अशा पद्धतीने वावर असणं गरजेचं आहे. पुन्हा डाएट आहे, जिम आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. मग असिस्टंट्स आहेत, आपले मेकअप मॅन्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आज इंडस्ट्रीचा एक महत्त्वपूर्ण भाग झालेला आहे जर त्या कलाकाराला एक आकर्षक राहायचं असेल तर. आणि ते तसं राहण्यासाठी पैसेही खूप लागतात आणि मराठी इंडस्ट्रीत आज तेवढे पैसे नाही आहेत. सिनेमा रिकव्हरीसुद्धा देत नाही आहे. मग ललित प्रभाकर हे सगळं कसं मॅनेज करतो?
मला वाटतं की नाही फार पैसे लागत जर तुम्ही ठरवलं तर. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी तुला सांगतो की जसं लॉकडाऊनच्या वेळेस सगळं बंद होतं आणि त्यावेळेस मी अडकलो होतो, मी सोनाळ्याला होतो अतुल कुलकर्णी आणि गीतांजली कुलकर्णी यांच्याबरोबर. तेव्हा एक वेगळी शिस्त लागली मला, जी थोडा मी कंटाळा करायचो त्या गोष्टीला. मी घरी आम्ही रोज सकाळी 6:30 वाजता, पहाटे 6:30 वाजता अतुल मला उठवायला यायचा आणि अतुल कुलकर्णी मला स्वतः घेऊन जायचे आणि ते व्यायाम करायचो आम्ही व्यवस्थित. तर काहीच नाही लागायचं, आम्ही घरच्या घरी व्यायाम करायचो, काहीच नसायच्या गोष्टी. पण त्यावेळेसही त्याच्यामुळे मेंटेन राहिलो. बरं, तेव्हा असं काही जेवण वेगळं मिळत नव्हतं की आम्ही काहीतरी जेवण करू. जे काही अवेलेबल होतं त्याच्यामध्येच आम्ही जेवत होतो. तर मला वाटतं की तुम्हाला समृद्ध राहण्यासाठी आणि तुम्हाला मेंटेन राहण्यासाठी काही मोजक्या गोष्टी लागतात फक्त. तर त्या तुम्ही करत राहिल्या पाहिजे सतत. स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, तुमच्या शरीराची आणि तुमच्या मनाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि मनाची काळजी घेण्यासाठी मला वाटतं की चांगली कामं बघणं, पुस्तकं वाचणं, चांगल्या लोकांबरोबर राहणं. सो तो एक वेगळा प्रयत्न असतो. आणि बाकी शरीरासाठीचं जे काही होईल त्याच्यासाठीची मेहनत घेणं ही गरजेचीच आहे, तर ती करत राहायला पाहिजे. तर मला वाटतं की सहज शक्य आहे. त्याच्यामुळे जे कोणी हे बघतंय, जे कोणी ज्या कोणाला असं वाटतंय, प्लीज स्वतःवर काम करत राहा. एक्झॅक्टली, तेवढे पैसे लागत नाही. हा, कारण तेच आहे तुमची प्रॉपर्टी. म्हणजे तुमची स्वतःची कमावलेली खरी प्रॉपर्टी हीच आहे, जी तुमच्याबरोबर सतत राहणार आहे. वा, क्या बात आहे. विदूला तुझ्याकडे येतो. आपल्या स्वतःच्या काही गरजा असतात, मानसिक गरजा, शारीरिक गरजा, एकंदरीत सगळ्या गोष्टी. जेव्हा अशा इंडस्ट्रीमध्ये आपण काम करत असतो ॲज अन ॲक्ट्रेस, त्याला एक दुसरं नाव म्हणजे इंग्लिशमध्ये टँट्रम्स वगैरे असं काहीतरी बोललं जातं. परंतु काही गरजा असतात त्या निश्चितच लागतात. स्वतःचं एक वलय असतं, आपल्याला त्याच्यामध्ये जगणं आवडत असतं. मग आपण त्याच्यामध्ये कोणाला एंटर करायचं, कोणाला बाहेर काढायचं, सर्वस्वी आपला निर्णय असतो. विदूला म्हणून या इंडस्ट्रीमध्ये वावरत असताना तुझ्या काय साधारण गरजा आहेत, किंवा सेटवरती सुद्धा वावरत असताना तुझ्या काय प्रमुख गरजा असतात जे तुला अपेक्षित असतात, आणि मग प्रोड्युसरने ते पुरवल्यानंतर मग आपलं अशा पद्धतीचं काम रिफ्लेक्ट होतं? माझ्या मते ज्या काही गरजा असतात ते इतके वर्ष तेही काम करत असल्यामुळे त्यांना माहिती आहे की ॲक्टर म्हणून त्यांना काय काय लागतं. सो त्या पुरवल्या जातातच. त्यातून जर काही वेगळं असेल की ते मला पर्सनलाइज्ड असेल किंवा ते मला वेगळं लागतं, तर ते रिक्वेस्ट केल्यानंतर ते ऑफकोर्स त्या मिळतात. आणि खूप चांगली, मला टचवूड खूप चांगली माणसं आत्तापर्यंत भेटलेली आहेत. सो मग मला असं कधीच झालं नाही की हे होतच नाही आहे किंवा हे असं का होतं, हे माझ्यापर्यंत असं कधीच आलेलं नाही आणि असं होपफुली होणारही नाही याच्या पुढे. सो मला माणसं खूप छान भेटल्यामुळं हे झालं. आणि सेटवरती सगळ्यात चांगलं मला लागतं की ते वातावरण खूप छान असू दे. ही माझी खूप महत्त्वाची हे असते की खूप स्ट्रेस आहे आणि खूप ताण आहे, तर त्याच्यामध्ये मला नाही वाटत की मी तेवढी छान खुलू शकेन. पण आत्तापर्यंत म्हणजे इवन ह्या सेटवर पण इतकी मजा मस्ती होती. ऑफकोर्स की आता टाईम लिमिट किंवा लाईट जाते की ह्या गोष्टी असतातच, पण त्या हँडल करायची एक पद्धत असते. सो ते सगळं इतकं छान असल्यामुळे तर ह्या सेटवर मला खूपच मजा आली. आणि त्यामुळे काम करतानाही मी खूप रिलॅक्स्ड होते आणि सगळ्यांचा एक सपोर्ट होता. सो वातावरण छान असलं की सगळं होऊन जातं. क्या बात आहे. ट्रेलर लॉन्चला मी स्वतःसुद्धा होतो आणि ललितचा तिथे खूप मोठा छान असा कौतुक सोहळा होत होता. सगळेच कौतुक करत होते त्याचं. इवन कुशलने सुद्धा खूप छान कॉम्प्लिमेंट तुला दिली होती. पण तिकडे एक फक्त मिसिंग होतं असं की तुम्ही दोघांना एकमेकांना काही कॉम्प्लिमेंट तिकडे दिली नाही. आत्ता जर तो क्षण आहे, सो आत्ता तुम्ही काय कॉम्प्लिमेंट द्याल एकमेकांना? तुझी हाईट एकतर खूप छान आहे. थँक्यू सो मच. एक तर, आणि दुसरी म्हणजे तो आता त्याच्या ॲक्टिंगबद्दल सगळेच बोलतात, तो माणूस म्हणूनही तेवढाच छान आहे. पण मला वाटतं की तो खूप पर्टिक्युलर आहे. त्याला काय करायचं आहे, काय हवं आहे, काय नाही, काय बोलायचं आहे आणि काय नाही, ते मला त्याच्याकडनं खूप शिकायला मिळालं. तो माणसांची खूप छान अप्रोच होतो की प्रत्येकाला तो तेवढाच स्पेशल वाटतो आणि प्रत्येकाला त्याच्याबद्दल तेवढीच रिस्पेक्ट राहते. सो ते मेंटेन करणं इट्स व्हेरी हार्ड आणि ते तू खूप छान आणि खूप इझिली करतोस. वा. की तिची सुरुवात झाली असं आपण म्हणूयात, कारण आत्ता 2 सिनेमे झालेत आणि जर ती ह्या पद्धतीने तिचे विषय निवडत असेल, ह्या पद्धतीने जर ती काम करत असेल सगळ्याच ठिकाणी, तर खूपच मला वाटतं की आपल्याला इंडस्ट्रीला एक चांगली ॲक्ट्रेस मिळाली आणि तिचा चांगला वापर करून घेतला पाहिजे आपण चांगल्या सिनेमांमधून आणि चांगल्या प्रोजेक्ट्समधून. कारण ती खूप व्यवस्थित तिथे प्रेझेंट असते मेंटली. तिला पूर्ण स्वतःकडे जे काय आहे ते सगळं द्यायचं असतं त्या सीनसाठी आणि जे लोक करत आहेत त्याच्यातून चांगल्या गोष्टी घ्यायच्या पण असतात.
तर हे खूप चांगला गुण आहे. तर तो मला वाटतं की त्याचा खूप चांगला वापर करून घेतला पाहिजे. आता आपल्याकडे एक चांगली मुलगी आली आहे, एक चांगली ॲक्ट्रेस आली आहे. तू निर्माता झालेलाच आहेस. नक्कीच. क्या बात आहे. मला म्हणा अरे काय आता प्रमोशनचा ना एक वेगळं स्थित्यंतर आलेलं आहे. डिजिटल मीडिया आता एक फार इम्पॉर्टंट भाग झालेला आहे. त्यातला वावर त्यातला फार महत्त्वाचा होऊन गेलेला आहे. प्रमोट करणं, स्वतःला सातत्याने आपला सिनेमा येतो हे सांगत राहणं, लोकांपर्यंत पोहोचणं. आणि आता असं एक मला नाही वाटत की कोणी राहिलं की त्यांच्याकडे फोन्स नाही आहेत, जे फेसबुकवर नाहीत किंवा इंस्टाग्रामवरती नाही. सगळं पाहतायत, सगळं बघतायत लोक, सगळ्यांना सगळं माहिती आहे आता टेक्नॉलॉजी. आणि शिवाय तुम्ही ग्राउंड प्रमोशनमध्ये सुद्धा तू तर म्हणजे पाहिजे सगळीकडेच जातो. सो ग्राउंड प्रमोशनमध्ये मला वाटतं खूप जोरात तू आरपारच्या वेळेस सुद्धा तू खूप प्रमोशन केलेलं आहेस. या निमित्ताने सुद्धा तू करणारच आहेस डेफिनेटली. झीसारखं बॅनर आहे म्हटल्यानंतर ते करावंच लागतं. सो जेव्हा सिनेमा केल्यानंतर तो सिनेमा पोहोचवण्यासाठी सुद्धा ॲक्टरला वेगळं काम करावं लागतं. ती आज गरज झालेली आहे. आधी तसा थोडासा भाग नव्हता, परंतु आज ते खूप गरजेचं झालेलं आहे. हे किती महत्त्वाचं आहे सिनेमाला आणि कशा पद्धतीचे तुम्हाला रिस्पॉन्सेस येतात जेव्हा तुम्ही ग्राउंड प्रमोशन करत असता किंवा सोशल मीडियावरती आपल्या कलाकृतीविषयी सांगत असता? काय साधारण रिॲक्शन्स असतात? मला वाटतं गरजेचं आहे आत्ता, कारण आपली सरळ कॉम्पिटिशन ही हिंदी सिनेमाबरोबर आहे. आपल्याकडे मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये हिंदी सिनेमाचं खूप जास्त पगडा आहे. आपल्या सगळ्यांवरच त्याचा पगडा आहे, कारण ती इंडस्ट्रीज इथे मुळात. तसं साऊथमध्ये ती इंडस्ट्री नाही आहे, त्याच्यामुळे साऊथमध्ये ती भाषाही लोकांना माहीत नाही आहे. त्याच्यामुळे ते दूर राहिलेत ह्या सगळ्या गोष्टींपासून आणि ते त्यांच्या सिनेमावर जास्त प्रेम करत राहिली तिथली माणसं. त्याच्यामुळे आपल्या माणसांनाही दोष देऊन चालणार नाही आहे. पण मग जेव्हा आपल्या बाजूला जेव्हा कॉम्पिटिशन आहे, आपल्या बाजूला जर धावणारी माणसं फास्ट धावत आहेत, तर आपल्याला त्यांच्यापेक्षा जोरातच धावावं लागणार आहे. तर आपला सिनेमा पोहोचवण्यासाठी आपल्याला वाटेल ते करून चालेल, पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचूया. पण एवढंच आहे की आम्ही पूर्ण मेहनत करतो. तुम्हाला जे काही वाटेल, आपला मराठी सिनेमा आहे, त्याचं तिकीट एवढं महागही नसतं. तर तुम्ही तो थिएटरमध्ये जाऊन बघा, एवढीच अपेक्षा आहे. नंतर तो कधीतरी परत टी व्हीवर लागेल आणि OTTवर येईल, त्याची वाट बघू नका. कारण आपल्याकडे मराठी लोकांनी, आपल्याकडे नाटकंही जर तू आत्ताही बघितलंस तर खूप चांगला प्रतिसाद मिळतो नाटकांना. आणि नाटकांची तिकीटही सिनेमापेक्षाही महाग असतात खरं तर. पण तरीसुद्धा लोक जाऊन, कारण एकत्रित बघणं याची मजाच काहीतरी वेगळी असते. आणि मोठ्या स्क्रीनवर. करेक्ट. मोठ्या स्क्रीनवर जेव्हा तुम्ही एकत्रितपणे जेव्हा एखाद्या विनोदावर हसता, तेव्हा जो आनंद होतो तो तुम्ही परत क्रिएटच नाही करू शकत, किंवा त्याची मजा तुम्ही कोणाला सांगू नाही शकत शब्दामध्ये. तर मला वाटतं की असा सिनेमा आहे. आणि हे आम्ही हक्काने सांगतोय तुम्हाला, किंवा कुठलेही सिनेमे आत्ता खूप चांगले सिनेमे आपल्याकडे प्रत्येक 1-2 महिन्यामध्ये आपल्याकडे सिनेमे चाललेत मराठीमध्ये, आणि खूप चांगले चाललेत, खूप चांगला प्रतिसाद आहे. तर हे चित्र बदलण्यासाठी दर 2 महिन्यानंतर आपल्याला एक चांगला सिनेमा घेऊनच यावं लागेल. ते एका सिनेमाची गोष्ट नाही की एका सिनेमाने चित्र बदललं, असं नाही होणार आहे. आणि त्याला खूप चांगली सुरुवात सुरू झालेली आहे. चांगली सुरुवात आपल्याकडे आहे आणि ती झीनेच केली असं आपण म्हणूया. आता थांबायचं नाही या सिनेमापासून. आणि हा प्रवास असाच चालू देऊयात. त्याच्यामध्ये आणखी एक सिनेमा आला आहे तुमच्यासमोर, सुपर डुपर नावाचा. मला वाटतं की ह्या सगळ्या कलाकारांनी त्यांचं एक ऑडियन्स कमावलेलं आहे. कुशल असेल, नम्रता असेल, निर्मितीताईंबद्दल आणि शशांक सरांबद्दल कायच बोलणार आहोत आपण, की त्यांनी इतकं काम करून ठेवलेलं आहे. तर मला वाटतं की या सगळ्यांमुळे जो ऑडियन्स तयार झालेला आहे, ते सगळ्यांनी प्रत्येकाच्या ऑडियन्सने येऊन त्या कलाकारासाठी तरी हा सिनेमा बघा, थिएटरमध्ये येऊन बघा. आणि त्याच्यासाठी जी काही वाटेल ती मेहनत करायची असेल, तो पोहोचवण्यासाठी पण मेहनत करावी लागली तर आम्ही ती नक्कीच करू, आणि त्याच्यासाठी आमची तयारी आहे. क्या बात आहे. या सिनेमात ना असे काही शब्द आहेत जे डिक्शनरीमध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात राहिलेले कुठले शब्द आहेत, आणि विशेष करून निर्मिती ताईंकडून आलेले? हिला जास्त लक्षात राहिले असतील, कारण हिच्यासाठी खूप वापरले गेले, क्रिएट केले गेले. ते हे म्हणू माझं की हे सुचत आहेत का, की इतका एन्जॉय केलेत ते शब्द हे करत असताना, तयार करत असताना किंवा म्हणत असतानाही. सो खूप शब्द आहेत. त्यातला जो आत्ता खूप फेमस झालाय तो माकड हुप्पे, हा मला आवडलेलाच शब्द आहे. तो मी म्हणजे वापरतीही आहे अशी इन जनरल माझ्या ग्रुपमध्ये. सो तो राहणार आहे माझ्यासोबत कायम. क्या बात आहे, सुंदर. जाता जाता हा सिनेमा, सुपर डुपर हा सिनेमा 3 एप्रिलपासून चित्रपटगृहातच जाऊन का बघावा, याचे एक कारण द्या. भरपूर कारण आहेत, एक विशेष. जे स्टोरी आहे की एक घर 2 वेगळ्या फॅमिलीजने हे विकलेलं आहे.
सो मला हे खूप इंटरेस्टिंग वाटलं होतं आणि जेव्हा मी ही गोष्ट ऐकत होते ना तेव्हा माझं होतं इतक्या अशा सिच्युएशन येतात तेव्हा माझं होत होतं की मी ना हे केलं असतं हे का नाही करत आहेत. सो मे बी हे ते करतायत का नाही करतायत ही जी तुम्हाला सायमल्टेनियसली त्यांच्यासोबत येणारी मजा आहे ना ती तुम्ही मिस कराल. सो तुम्ही थिएटरमध्ये जाऊन तुम्ही एन्जॉय करा. इंटरव्हलमध्ये तुम्हाला डिस्कशनला पॉईंट मिळेल, तुम्ही डिस्कस करा आणि मग फिल्म संपल्यानंतर आमचं घर तुमच्यासोबत घरी घेऊन या. क्या बात. आपली माती आणि आपली नाती जपणारा सिनेमा आहे. तर अशा सिनेमांवर मराठी प्रेक्षकांनी नेहमीच प्रेम केलं आहे आणि तो उचलून धरला आहे डोक्यावर. तर हा तसाच सिनेमा आहे आणि त्याचबरोबर तो तुम्हाला खूप आनंदसुद्धा देणार आहे. त्याच्यामुळे नक्की बघा सुपर डुपर 3 एप्रिलपासून. क्या बात आहे. खूप खूप शुभेच्छा तुमच्या संपूर्ण चमूला या सिनेमासाठी आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियासोबत म्हणून मोकळेपणाने गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.